नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमच्या सगळ्यांचा लाडका मित्र अग्री पोरा नितेश म्हात्रे तुमच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपला ठरलं आहे कोकण दौरा. अचानक 4 दिवस सुट्टी आहे नाताळनिमित्त. पाहू शकता नागोठणा खिंड आता स्टार्ट होत आहे. आपल्यावरच आपले मित्र अग्री मित्र विनय कडू यांचा पण यूट्यूब चॅनल आहे. तुम्ही त्यांचे पण व्हिडिओ बघू शकता, सबस्क्राईब करू शकता. मित्रांनो, आपल्या चॅनलचं नाव आहे विनय बरोबर, नक्की जाऊन चेक करा. बघितलं तर ही नागोठण्याची खिंड, या खिंडीच्या पलीकडच्या बाजूला गेलं तर रोहा गाव आहे. तर बघू शकता एकदम वळणं वगैरे आहे. जाताना फक्त तुम्ही गाडी सावकाश चालवा आणि तुम्हाला इकडे जाता जाता मागणं पण दिसते. आता बघूया आपल्या नशिबात आहेत काय. जर आपल्या नशिबात असतील तर बघायला मिळते. तर चला आता बघूया, इथून आपली खिंड स्टार्ट झालेली आहे. सुरुवात होत आहे आता खिंडीला. कोकणात आल्यावर कोकणातलं एक गाणं आपल्याला आठवलं. कोकणची माणसं साधी भोळी, कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी. ओगाऱ्यासोबत कोकम चाकवा, तुमच्या गोवाला कोकण दाखवा. ओगाऱ्यासोबत कोकम चाकवा, तुमच्या गोवाला कोकण दाखवा. खालचा नजारा बघू शकता. हैया हो, हैया हो, हैया हो, हैया हो. इकडे सकाळी तुम्ही जर 6-7 वाजता आलात ना मित्रमैत्रिणींनो, सकाळी मस्त धुकं पडलेलं असतं एकदम. आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहे, तरी पण बघा एकदम मस्त वातावरण आहे. बघू शकता अतिशय एकदम सर्व लोक हो, अतिघाई संकटात नाही. तसा इकडे वाहनं सावकाश चालवावी लागतात. बघू शकता वळणं किती आहे तिथे. बघा आपण केवढं उत्साह आलो आहे आता. खाली नागोठणा सिटी आहे, पूर्ण नागोठणा गाव आहे आणि आपण जात आहोत रोह्याला आता या खिंडीत. बघू शकता वळणं. अशी माकडं वगैरे पण असतात ना वरती आलेली. पाण्यात ड्रम कापले आहेत ना, हा, त्याच्यात पाणी द्यायला. विनयदादांना सहज सकाळी विचारलं मी, म्हटलं जाऊया काय, म्हटलं रोव्याला. तर विनयदादा तयार झाले. अचानकच आपला प्लॅन असतो कधी पण, कधी पेन नागोठणा रोवा जायचं म्हटलं तर पहिला हक्काचा माणूस आपला विनयदादा. मित्रांनो, अचानक आणि भयानक प्लॅन. अचानक आणि हा, तोच सक्सेस होतो. आणि मेन म्हणजे मस्त आता 4 दिवस आपण इथे एन्जॉय करणार आहोत. फुल रात्री पोपटी वगैरे लावू. शनिवारपर्यंत आहोत आपण रोव्यामध्ये. आपला 10 मिनिटाचा प्रवास आहे नागोठणा खिंडीमधला, बघू शकता तुम्ही. आता उतरण चालू आहे खिंडीत.
तर कधी आला तर वाहने फक्त सावकाश चालवा, अति घाई संकटात नाही. इथे बघा, बघू शकता माकड आपण इथे. आपल्याला माकड दिसलेलं आहे अशा तऱ्हेने. हे बघा खिंडीतच. हे बघाशी तुम्हाला बोललेलं इकडे खिंडीमध्ये माकडं आहेत. ते बघा झाडावर पण बघा कशी. मित्रमैत्रिणींनो, अशा तऱ्हेने तुम्हाला ही जर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ मला टाकता येतील. बाय. जय आगरी कोळी.